बघा विद्यार्थी मित्र, परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बीकॉम फोर्थ सेमला स्टॅटिस्टिक स्टँडर्ड डिव्हिएशन बघूया. तुम्ही क्वेश्चन क्रमांक 4 सिंपल सिरीज. कोणती सिरीज? सिंपल सिरीज. कोणती सिरीज विद्यार्थी मित्र? सिंपल सिरीज. बीकॉम फोर्थ सेमला बिझनेस स्टॅटिस्टिक मध्ये सिंपल सिरीज. फाइंड आउट द स्टँडर्ड डिव्हिएशन ॲट द कोएफिशिएंट ऑफ कोएफिशिएंट फ्रॉम द फॉलोइंग डाटा. क्वेश्चन क्रमांक 4 मध्ये येणार आहे, तुम्हाला 4 मध्ये येणार आहे. क्वेश्चन क्रमांक 4 4 एकच आहे मराठीमध्ये 4. तर बघा यम सिरीज दिलेली आहे. कोणती सिरीज दिली आहे? सिंपल सिरीज मध्ये फक्त यम सिरीज दिलेली राहते. सिंपल सिरीज मध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त यम सिरीज दिलेली राहते. मग यम सिरीज दिलेली असेल मग आता आपल्याला काय करायचं आहे? तर यम सिरीज दिलेली असेल तर डीएक्स काढायचा. काय काढायचा विद्यार्थी मित्रांनो? डीएक्स. पहिली संख्या चॉईस करा. जी स्मॉल संख्या असेल ती चॉईस करायची. ही स्मॉल संख्या चॉईस केली आपण. 10 मधून 10 गेले, 20 मधून 10 मधून 10 गेले 0 राहतात. 20 मधून 10 गेले 10 राहतील. 30 मधून 10 मायनस करा 20 राहतात. 40 मधून 10 मायनस करा 30 राहतात. 50 मधून 10 मायनस करा 40 राहतील. 50 60 70 80 90. हो का? कमी कमी करत जा. काय करत जायचं? कमी कमी म्हणजे मार्क लेस लेस लेस. तुमचे मार्क सुद्धा लेस लेस नाही करायचे, आपल्याला इन्क्रीज करायचे आहे मार्क. हा बघा आता हे एम सिरीज जी आपल्याला हे डिक्रीज करायची होती, हे लेस करायची आपण, म्हणजे मायनस केली आपण. काय केलेली आहे ती? मायनस. मग आता याचा काढावा लागते तुम्हाला डीएक्स. काय काढायचं आहे तुम्हाला? डीएक्स स्क्वेअर. डीएक्स स्क्वेअर. हा डीएक्सचा 0, 10चा 100, 200चा स्क्वेअर 400, 3चा 900, 40चा 1600, 50चा 2500, 60चा 3600, 4900, 6400, 8100. चला हा आता बघा, आता यांची जी ॲडिशनल आहे ती ॲडिशनल करायची. आता आपल्याला यांची काय करायची? आपल्याला ॲडिशनल सिग्मा डी एक्स. काय काढायचा? सिग्मा डी एक्स. मग डी एक्स काढताना आता या सगळ्यांची ॲडिशनल करायची. याले 0 9 8 9 8 17 झाल्यानंतर 24 30 35 39 आणि 45 450 0 0 10 14 14 20 25 25 31 31 31 5 3 8 8 6 4 3 28 सिग्मा डी एक्स स्क्वेअर म्हणजे 28,500. बघा आता आपण याचे कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन म्हणजेच ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा डी एक्स अपॉन एन. सिग्मा डी एक्स अपॉन एन. तुम्हाला मी फॉर्म्युले बिलकुल लिहून देणार, जास्त फॉर्म्युले पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. मीनचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला? आता हा मीनचा सिंपल सिरीजचा. कोणत्या सिरीजचा? सिंपल. डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यूअस सिरीज, क्युम्युलेटिव्ह सिरीज, इन्क्लुसिव्ह मेथड, क्युम्युलेटिव्ह सिरीज सगळ्यांचे फॉर्म्युले बाकीचे सेम आहेत. फक्त सिंपल सिरीजचा फॉर्म्युला चेंज आहे. एकच सिरीजचा आय नाही असतो फक्त इथं, बाकी काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. डीएक्स किती आलेला आपलं आहे? 10 आणि डीएक्स 450. आता एन म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मग ए इज इक्वल टू 10 प्लस 45 या संख्येला डिवायडेशन करायचं. काय करायचं तुम्हाला? डिवायडेशन. मग ए इज इक्वल टू 55 झालं. त्यानंतर कॅल्क्युलेशन्स ऑफ काय करायचं आहे तुम्हाला? स्टँडर्ड डिव्हिएशन. म्हणजेच थीटा इज इक्वल टू थीटा लिहा किंवा एच डी लिहा, काही पण लिहा चालेल. थीटा आणि एच डी. थीटा फॉर्म्युला आहे तुमचा सिग्मा डी एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस सिग्मा डी एक्स अपॉन एन ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय येणार नाही कारण की आपल्याला तिथं फ्रिक्वेन्सी नाही आहे, त्यामुळे सिग्मा डी एक्सचा स्क्वेअर म्हटलं तर किती येतात? 28,500. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करसान म्हणजेच तुम्हाला
सबस्क्राईब करसान तर व्हिडिओ मिळत राहतील आणि व्हिडिओ मिळाल्याने तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार, म्हणजे मी नवीन नवीन जे व्हिडिओ देणार त्याला बेलचं बटन दाबा म्हणजे मिळणार. आता बघा एन म्हणजे काय असतो, नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 10 आहे, इथं सुद्धा 10. मग थीटा इज इक्वल टू आता यांचं डिवायडेशन केलं तर 1 0 आहे म्हणजे 1002850 मायनस यांनी डिवायडेशन केल्यानंतर यांचा 4 5चा स्क्वेअर म्हणजेच थीटा इज इक्वल टू 2850 45चा स्क्वेअर. आता 45चा स्क्वेअर म्हटलं तर 1000च्या वरती जाणार तो 45 आहे ना. यांचा स्क्वेअर करायचा, तुम्हाला काय करायचा, स्क्वेअर म्हटलं तर मल्टिप्लेशन. 5 5चा 25 2 5 4चा 25 22 4 5चा 25 0 2 16 18 5 2 8 9 10 0 आणि 2 2025. त्यानंतर थीटा इज इक्वल टू आता ही संख्या काय करायची आहे तुम्हाला, मायनस करायची. काय करायची ती मायनस करताना 800 किती येणार ती 50 25 म्हणजे 200 8 to 5 थीटा इज इक्वल टू याला वर्गमूळा स्क्वेअर मधून बाहेर काढायचं 28.72 बघा. 2850 मधून 2025 मायनस करायचे. 2025 काय करायचे तुम्हाला मायनस म्हणजे ते येणार आहे 825. हे आलं तुमचा आन्सर. म्हणजे थीटा मिळालेला आहे तुम्हाला. काय मिळालेला आहे, थीटा. मग तुम्हाला काढायचं आहे आता कॅल्क्युलेशन्स ऑफ. काय काढायचं तुम्हाला, कॅल्क्युलेशन्स ऑफ. बघा इथं काय लिहिलेलं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ओ इफी सेंट है ना. ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन डिव्हिएशन मग सी थीटा इज इक्वल टू काय लिहित असतात, सी थीटा. काय लिहित असतात विद्यार्थी मित्रांनो, सी थीटा. बघा ह्या पद्धतीनं हे सोडवायचं आहे. तुम्हाला वाटल्यास मी पुन्हा एक वेळा सांगेल. थीटा इज इक्वल टू ए. थीटा इज इक्वल टू ए. मग सी थीटा कसा किती आहे मित्रांनो तुमचा, सी थीटा 28.72 डिवायडेड बाय ए. ए किती आहे 55. सी थीटा इज इक्वल टू 0.52 म्हणजे आला तुमचा 0.52. हा तुमचा स्क्वेअर, हा dx स्क्वेअर आहे. काय तुमचा dx स्क्वेअर हे बघा. हा dx स्क्वेअर घेतला तुम्ही, dx स्क्वेअर इथं घेतला. त्यानंतर सिग्मा dx म्हणजे dx ची जी ॲडिशनल आली ती ॲडिशनल प्लस केलेली. आणि n म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स. मग यांचं डिवायडेशन करायचं, यांचं डिवायडेशन करायचं. हे डिवायडेशन केलं 45चा स्क्वेअर करायचा. हा स्क्वेअर आहे, मायनस करायचे. मायनस केल्यावर ही संख्या येते. मग ही संख्याला वर्गमुळांमधून बाहेर दाखवायची. आपलं स्क्वेअर मधून बाहेर काढायची. इन अंडर रूट म्हणतात त्याला. इन अंडर रूट तुमच्या मोबाईलवरती नाही येणार ते. कॅल्सीवरती बघा, कॅल्सीवरती प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. नेक्स्ट लेक्चरला